नमस्कार मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बटाटा आणि साबुदाण्याचे पापड दाखवते करून. तर हे बघा, मी 1 ग्लास साबुदाणा घेतला होता आणि 5 मोठे बटाटे घेतले होते. तर साबुदाणा भिजत रात्रीच घातला, त्यामध्ये 6 ग्लास पाणी टाकून मी शिजवायला ठेवला आहे आता सकाळी. आणि त्यामध्येच 5 बटाटे किसून टाकले. ते मी शूटिंग घेतली नाही, त्यामुळे ते हे झालं आहे, स्किप झालं आहे माझ्याच्याने. आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला वाटलं तर तिखट टाकायचं. हिरव्या मिरच्या टाकू शकता बारीक करून, जाडसर कुटून, किंवा मग लाल तिखट पण टाकू शकतो. आपल्या चवीनुसार टाकायचं आपण. जिरे शेवटी टाकायचे, कारण त्यांना काळपटपणा येतो पापडाला. चांगले होतात खायला आणि खुसखुशीत पण होतात तळल्यानंतर. आपण उपवासालाच खाल्ले पाहिजे असं काही नाही, असंही खाऊ शकतो अवधमध्येच. हे बघा, असं चांगलं ढवळत राहायचं, नाही तर खाली लागू शकते तळायला. मी जाड कुकरच घेतला आहे खायला, म्हणजे त्यामध्ये लागणार नाही म्हणून. कारण स्टीलच्या कढईमध्ये सारखं हलवत राहावं लागते. कुकरही स्टीलचाच आहे, पण जाड आहे तो, त्याच्यामुळे लागणार नाही त्याच्यामध्ये. हे बघा, असं हलवत राहायचं सारखं, आणि मग झालं की त्याचा कलर थोडा चेंज होतो. हे बघा, आता बऱ्यापैकी शिजला आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकते अर्ध्या भागात, आणि अर्ध्या भागात मी प्लेन करणार आहे बिना तिखटाचे. मीठ आणि जिरंच राहणार आहे फक्त त्याच्यामध्ये. हलवून घ्यायचं चांगलं आणि पळीने घालून घ्यायचे पापड. तर मला रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काही सुचवायचं असलं तर कमेंटमध्ये नक्की सुचवू शकता तुम्ही. तर मी नवीन आहे, त्याच्यामुळे सपोर्ट करा प्लीज. हे बघा, असे कापडावर टाकून घेतले मी. प्लास्टिक सीटवर पण टाकू शकतो, पण हे मिश्रण गरम असते ना, त्यामुळे मला प्लास्टिक नाही आवडत, त्याच्यामुळे मी कापडावरच टाकते नेहमी. आणि वाळल्यानंतर मी कापड उलटं करते आणि त्याच्यावर पाणी टाकून काढते आणि पुन्हा वाळत घालते पापड. एक दिवस थोडं जास्त वाळत टाकावं लागते याला, पण मग ते प्लास्टिकचं गरम याने प्लास्टिक येऊ शकते त्याच्यामध्ये, म्हणून मग प्लास्टिक नको. तुम्ही पण नका घालू प्लास्टिकवर. हे बघा, असे घालून घ्यायचे. आधी मी लाल तिखटाचे घातले आणि प्लेन घालत आहे आता. एक दिवस वाळल्यानंतर त्या काढून घ्यायचे, आणखी वाळत टाकायचे ते पापड काढून घेऊ. हे बघा, असे वाळले आहेत माझे पापड. आता मी हा कापडा उलटा करते, पाणी टाकते आणि काढून घेते. हे बघा, असे काढले आहेत आणि वाळत घालते. तळून दाखवतो तुम्हाला. मस्त खुसखुशीत होते, खायला पण चवीला पण छान होतात ते पापड. हे बघा, असे मस्त फुगले आहेत. हा बिना तिखटाचा आहे. बघा, तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट